मी धम्मदर्शी प्राचार्य केसाव धम्मबांधवांनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय श्रीराम. अत्यंत आशय गर्भ संदेश त्यांनी आपल्याला दिला. यानंतरच्या कथाकार डॉक्टर सुनीता अभिमानाचा. आदरणीय विचारमंच, मला माहिती आहे की माझ्या पुण्यात खूप सारे मोठे साहित्यिक आहेत, त्याच्यामुळं माझी ही कथा आपल्या सगळ्यांना समर्पित करते. आणि 3 मिनिटाच्या वर पुण्याचा वेळ घेतला. छोटीशी लघुकथा आहे, बिल्लोर नावाची लघुकथा आहे. गावात बांगड्यावाला आला की त्याच्या भोवती अशा बाया पुरी थांबतात जणू काही मधमाशाचा पोळा असते ना, अगदी तशाच त्या मधमाशांना पोळ्याभोवती थांबवत असत. पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली आणि वडाखाली गावात एक वड होता आणि त्या वडाखालीच बांगड्यावाले यायचे. त्याची जागा ठरलेली असायची. आणि हीच बातमी सईच्या कानावर गेली. सईनं एवढ्या गर्दीतही लुटालाट करून त्या बांगड्याचा डब्बा पाहिलाच. आणि त्याच्यात रंगीबेरंगी मेटलच्या वेल्वेटच्या बांगड्या तिला दिसल्या. तिच्या नजरेनं ते हेरलं आणि घरी गेली. मायला म्हणू लागली की मग बांगड्याच घे. माय बोलली, दरवेळेस बांगड्या आल्या की तू बांगड्यावाला आला की तुला बांगड्या घ्यायला लावतो. किती बांगड्या पुरतो तू? ते बोलले, पण यावेळेस बांगड्या वेगळ्या आहेत. पण मायजवळ नव्हते पैसे. मग मायने काय केलं का तिला कसं तरी समजावून बुजवून टाकलं. पण सई काही ऐकत नव्हती. मग मायनं काय केलं की कसंही करू ना, त्या पोरी ऐकूनच नाही राहिली. म्हणून मायनं काय केलं की पैसे नाही म्हणून सांगितलं. पण पोरगी तरी ऐकत नव्हती. मग मायनं काय केलं की चाल बाबा, ऐकतच नाही. तर घरातली पायलीभर ज्वारी घेतली आणि गेली बांगड्या भरायला. बांगड्यावाल्यासमोर त्या पोरीला बसवलं आणि म्हटलं की घ्या बाबा याच्या पायीच्या मापाच्या बांगड्या. बांगड्यावाला म्हणे, ते हात मोठा दटकट आहे, 4-6चा गाला लागते. आता 4-6चा गाला म्हणजे सगळ्यात मोठा गाला, त्याचे पुढं असतं, पण तोच मोठा मानला जातो. आणि तिच्यासमोर ज्या 4-6च्या गाड्याच्या बांगड्या होत्या त्या सगळ्या ठेवल्या. आणि तिला ह्या नाही, ज्या मेटलच्या वेल्वेटच्या बांगड्या होत्या त्याच्याकडे तिनं बोट दाखवलं आणि ह्याच पाहिजे. पण बांगड्यावाल्याने काय केलं, ज्या तिच्या गाल्याचा मापाचा होता त्याच बांगड्या ठेवल्या. आणि मनात म्हटलं की एवढा जाडभरगा हात आहे, जसे असतात तशा घाला. पण पोरगी नाराज होऊ नये म्हणून मायने काय केलं की त्यातलाच एक मोरपशी रंगाच्या बांगड्या, कंगन बांगड्या तिच्या हातात भरायला लावल्या. आता बांगड्या भरल्या आणि पैसे द्यायच्या वेळेस माय बोलली की बाबा माझ्याकडे पैसे नाही आहे, पायलीभर ज्वारी घ्या. तो बोलला, मावशी मला अजून 2 ठिकाणी जायचं आहे, मी कुठे वजन वावरत बसू. ते बोलला की बाई बोलली, कसं करा बाबा, पण ही घ्या, अहो घरची ज्वारी आहे, शाळूची जवळ आहे. असं म्हणून कसं तरी त्या बांगड्यावाल्याजवळ त्या पायलीभर ज्वारी मायने दिली. आणि बांगड्या भरून पुरीला बांगड्या भरल्याचं समाधान मायला वाटलं. घरी आली, बरेच वेळची सई काही तिला दिसत नव्हती. इकडे पाहिलं तर सई दिसली गोठ्यात सई काय करतात, सईनं सगळ्या बांगड्या दगडानं हातावर ठेचून काढल्या. माय म्हणाली, काऊन फोडल्या बांगड्या? तर बोलली, आवडीच्या नव्हत्या म्हणून. बांगड्या आवडीच्या नव्हत्या म्हणून. मायनं सईवर डोळे वटकावून पाहिले. अहो पैसे नव्हते तर घरातली पायलीभर ज्वारी दिली तरी तुला पसंत नाही आल्या. पण मायनं तिचे ते रक्तबंबाळ झालेले हात पाहिले आणि तिचं मन रडू लागलं. मायचं मन रडू लागलं. ती म्हणे, सई म्हटली ना की आवडीच्या नव्हत्या. माय म्हणली, अगं बाईला कुठं आवडीप्रमाणे जगता येतं, बाईला कुठं आवडीप्रमाणे जगता येतं. या मुक्या बहिऱ्या आंधळ्या जाती व्यवस्थेमध्ये तिला कुठं निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो. मूग गिळून गप बसावं लागतं. पण तिचे ते रक्ताळलेले हात पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यांनीही पाण्याचा आसरा घेतला.
डोळ्यांनी पाहण्याचं. अजून एक छोटीशी एकाच मिनिटाची लघुकथा आहे. गोष्टीचं नाव आहे एका पुस्तकाची गोष्ट.